महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। शिवसेना ठाकरे गुट में महानगर प्रमुख विलास शिंदे समेत 10 से 12 लोग भी नाराज थे। इतना ही नहीं, सुधाकर बड़गुजर ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से भी मुलाकात की थी। इसलिए संभावना है कि नगर निगम चुनाव की पूर्व संध्या पर ठाकरे गुट को बड़ा झटका लगेगा। इस पृष्ठभूमि में शिवसेना ठाकरे गुट ने आज एक प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया है। ठाकरे गुट के नाशिक जिला प्रमुख डीजी सूर्यवंशी ने इस प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन किया। काल बऱ्याच पत्रकार मित्रांचे फोन होते की त्यांना बाईट पाहिजे होती आणि मी विचारलं की कोणत्या विषयावरती, आणि बघितलं सुद्धा की गिरीश महाजन जे भाजपचे मंत्री आहेत आणि काल ते बरबळले की 8 दिवसाच्या आत उद्धव साहेबांची सेना ही संपेल किंवा राहणारच नाही। अहो 27 वर्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं बोट धरून ही तुमची भाजप पूर्ण महाराष्ट्रात वाढली आणि एवढा अहंकार कशापोटी? सत्तेपोटी। आणि म्हणून तुम्ही यायचं आणि काही बरबळायचं। 2 महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आल्यानंतर आम्ही नाशिक शिवसेनेने विचारलं की तुम्ही पालकमंत्री का देत नाही? 15-20 हजार कोटीचा तुम्हाला भ्रष्टाचार करायचा आहे, त्याच्यातून पैसे काढायचे, आणि म्हणून 5-5 मंत्री या नाशिक जिल्ह्यात दिल्यानंतर सुद्धा एक पण पालकमंत्री तुम्हाला नेमावंसं वाटत नाही आणि आमच्या पक्ष संपवायला निघाले। अरे ह्या पक्षाने ह्या 50-50-60 वर्षामध्ये अनेक धक्के सोसले आणि शिवसेना उभी राहिली। त्याच्यामुळे कोण गेलं आणि कोण आलं याच्यामुळे कधीही या जगाच्या पाठीवरनं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली शिवसेना कधीच संपणार नाही। आणि म्हणून आज आमच्या सर्व कोर टीम, आदरणीय खासदार साहेब असतील, उपनेते सुनीलभाऊ बागुल, दत्ताजी नाना, महानगर प्रमुख अण्णा, विनूभाऊ, केशव तात्या, आदरणीय वसंत भाऊ, आमच्या सर्व उपजिल्हा प्रमुख, आम्ही सर्वांनी ठरवलं की उद्या गिरीश भाऊ यांनी जे स्टेटमेंट केलं याला उत्तर देण्यासाठी आज आम्ही प्रेस घेतली। की या ठिकाणी नियुक्ती केल्यानंतर नाराजी वगैरे असं काही नाराजी असतं तर लगेच काहीतरी झालं असतं, तुमच्यापर्यंत आलं असतं। 3 महिने झाले काही झालं नाही, ते शिबिर झालं, शिबिरात काही झालं नाही, हे आता चर्चा होत असता करत असता, परंतु असं काही नाही। मी सगळ्यांना सांगितलं मी लग्न कार्यामध्ये व्यस्त आहे, माझ्या काही ज्या भावना आहेत त्या नक्कीच मी तुम्हाला प्रशासन माध्यम लोकशाहीचं चौकस स्तंभ आहे आणि त्याच्यासमोर येणारे शिवसैनिक आहे। मी माझं मत स्पष्ट जे काय मत असेल ते नक्की आपल्याला आमंत्रित करून माझ्या भावना आपल्यासमोर मी तुम्हाला तेच सांगितलं। जिल्हा प्रमुखांची प्रेस कॉन्फरन्स आहे आणि प्रोटोकॉल असं सांगतो त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये मी बोलणं, कारण महानगर प्रमुख पेक्षा जिल्हा प्रमुख मोठे आहेत आणि त्याच्यामुळे तेच बोलतील, त्याच्यामुळे मला काय बोलायचं की माझ्या महानगर प्रमुख म्हणून तुम्हाला बोललो असं आहे। बघा हे चर्चा आहे ना गेल्या अनेक दिवसापासून चालू, महिन्यापासून चालू आहे आणि कोण पेरतं हे पण माहिती आहे। आपले जात आपले जोड, पण आम्ही काम करतोय, आम्ही काम थांबवलंय का? तुम्ही बघताय, तुम्ही साक्षीदार आहात त्याचे। आम्ही त्याच्यानंतर सुद्धा अनेक कार्य, आम्ही लोकसभेच्या अगोदर सुद्धा असेच चर्चा वगैरे आणि आम्ही आमच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी राजाभाऊ यांना सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी उमेदवारी मिळाली। आम्ही सगळे त्यांच्या प्रत्येक माणूस असलेला आम्ही पहिल्या असलेला शिवसैनिक हातान बंधनाने त्या उमेदवाराचं काम करत होतं आणि त्याची प्रसिद्धी राजाभाऊ वाजे एक प्रामाणिक शिवसैनिक त्या ठिकाणी खासदार झाले। त्याच्यामुळे या चर्चा तेव्हापासून चालू आहे। चर्चा कोण फिरतंय का फिरतंय त्याचं विश्लेषण करावं। त्याला मी आपल्या नम्रपणे विनंती करू इच्छितो, आपण सर्व स्फूर्ती आहात आणि लोकशाहीचा चौकस स्तंभ आहात। मी सांगितलंय माझ्या भावना, मला वैयक्तिक व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे, मी त्या व्यक्तिगत स्वातंत्र्याने आपल्या समोर येईल, आपल्या समोर भावना मांडेल, परंतु आमचा काही प्रोटोकॉल आहे। आजची पत्रकार परिस्थिती जिल्हा प्रमुखांनी बोलवली आहे आणि तो त्यांचा अधिकार आहे, ते जे मानतात ते आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत, आपण त्यांच्याशी बोलू। बडगुजरांनी मला सांगितलं की मी प्रेस कॉन्फरन्सला मला निरोप उशिरा भेटला। बडगुजरांनी एवढं सांगितलं की मला प्रेस कॉन्फरन्सला निरोप हा उशीर झालेला आहे, मी
जे काही नातेवाईकांनी त्यांचा काही कार्यक्रम आहे तो बाहेर गावी आहे, त्याच्यामुळे तिथून येणं शक्य नाही. विचारलं का म्हणजे तुमची नाराजी ते व्यक्त करतात, ते स्वतः म्हणतात मी पक्षावर मी स्वतः नाराज आहे, तुमची नाराजीबद्दल ते सांगा, तुम्ही याबद्दल त्यांना विचारलं नाही का? सर मी तुम्हाला सांगतो की माझ्या भावना आता समोर आले, अजून मी आता सुद्धा मी जरा नाही, पण एक त्रयस्थ व्यक्ती तुमची नाराजी व्यक्त करतो. मला असं वाटतं की शिबिराच्या वेळेस आदरणीय संजय राऊत साहेबांनी जी मुलाखत घेतली, त्या मुलाखतीत संजय राऊत साहेबांनी मलाच प्रश्न विचारला की या जी नावं येतात याच्यात तुमचं नाव का येत नाही. मला वाटतं की माझ्या कामाच्या पद्धतीची पावती आहे. मी माझ्याकडे कोणी आलं नाही, माझ्याशी कुणाचा संपर्क नाही आणि मी कुणाच्याही संपर्कात नाही. कार्यकर्त्यांनी त्यांच्या हकालपट्टीचे स्वागत केलंय, तुम्ही करता का? बाकी आता तो विषय जो आहे तो उच्च पातळीचा आहे, त्याच्यात बोलण्यासाठी ज्यांनी घोषणा दिल्या असतील त्याच्या भावनेचा उद्रेक आहे. खास बात यह रही कि इस प्रेस कॉन्फ्रेंस में उपनेता सुधाकर बड़गुजर अनुपस्थित रहे। सुधाकर बड़गुजर एक तय कार्यक्रम के लिए नासिक से बाहर होने के कारण प्रेस कॉन्फ्रेंस में अनुपस्थित रहे। जिला प्रमुख डीजी सूर्यवंशी, महानगर प्रमुख विलास शिंदे, उपनेता सुनील बागुल, दत्ता गायकवाड़, वसंत गीते उपस्थित थे। खास बात यह रही कि सुधाकर बड़गुजर ने कल दावा किया था कि विलास शिंदे समेत 10 से 12 लोग पार्टी में नाखुश है, लेकिन आज की प्रेस कॉन्फ्रेंस में विलास शिंदे उपस्थित थे। नगर निगम चुनाव के पहले ठाकरे गुट की परेशानी बढ़ती जा रही है। शिंदे गुट लगातार कोशिश कर रहा है कि ठाकरे गुट को नेता तोड़कर उन्हें पार्टी में शामिल न करे। महाराष्ट्र बुलेटिन के लिए अतुल पवार, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।